नमस्कार मित्रांनो, आज गणपती बाप्पा बसून तब्बल 3-4 दिवस झालेले आहेत आणि याच सणानिमित्ताने गौराई उत्सव हा अगदी थाटामाटामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातोय. तर प्रत्येकाच्याच घरी अर्थातच गौराई गणपती बाप्पा आल्यानंतर 3 दिवसानंतर येतातच. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या आपण घरी अगदी आनंदात आणि थाटामाटामध्ये गौराईचं आगमन झालेलं आहे. तरी कशा पद्धतीनं आपण साज सजावटी आणि गौराई यांचं स्वागत केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तरी कशा पद्धतीनं आमच्या आईनं सर्व गोष्टी अशा व्यवस्थित उभ्या करून गौराई यांचं स्वागत केलेलं आहे आणि प्रत्यक्ष आपण पाहूयात. तर अशा पद्धतीनं आपण आतमध्ये आल्यानंतर आपण पाहूयात की गौराई यांना जेवण करण्यासाठी नैवेद्य वगैरे दाखवण्याचा पूर्ण तयारी आमच्या आईनं करून ठेवलेली आहे. त्याबरोबरच असं रेखीव असं रांगोळी आणि रांगोळीच्या मधोमध सनई सनई सनईत म्हणतात ना, समई समई ही एक विजली असू दे काही नाही. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतोय की केळीच्या पानावरती दरवर्षीप्रमाणे आणि धार्मिक शास्त्रीकरण असल्यामुळे दिवे हे लावण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पा गौराई यांची पाहू शकताय आणि चला तर इथून पुढे पूर्ण स्वरूप कशा पद्धतीनं आपल्या घरी हे बसवण्यात आलेलं आहे हे आत्ता लगेच कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता आपण पाहूयात. तर अशा पद्धतीनं गौराई यांना सुंदर अशा रेखीव हे पाहू शकताय आपण मकर याच्या सुंदर मकराच्या माध्यमातून गौराई यांची शोभा वाढवण्याचा हा प्रयत्न अगदी उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय. चला तुर्ताच याच ठिकाणी आपण गणपती बाप्पा बसवलेले आहेत हेही पाहू शकताय. अगदी आमच्या घरची गणराया थाटामाटामध्ये फेटा घालून अशा सुंदर अशा पद्धतीनं कायमस्वरूपीच आमच्यावरती कृपा असणारे आमचे श्री गणेशा हे आपण प्रत्यक्षरित्या पाहू शकताय. आणि अशा पद्धतीनं गणपती बाप्पाचंही अगदी थाटामाटामध्ये आपण स्वागत दरवर्षीच करतो. याही वर्षी अजून उत्साहाने आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे. आणि चला याच ठिकाणावरून आपण आता परत पाठीमागे येऊ. तर गणपती बाप्पांच्या समोरच गौराई मातेंचं पण आम्ही स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. तरी तुर्तास धन्यवाद.